आजच्या या कार्यालय उद्घाटनाच्या प्रसंगी उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, ज्यांच्यासाठी आपण सगळे इथे आलेलो आहोत, असे कर्तव्य पथावरील कर्तव्यनिष्ठ, कर्तबगार, कर्तृत्ववान कार्यकर्ता म्हणजे आमचे प्रवीण दरेकरजी, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे PWD कॅबिनेट मिनिस्टर आणि ज्यांना आपण त्रिवार वंदन करतो असे शिवेंद्रराजे भोसलेजी, आणि NOCची गोष्ट असेल तर कुलाबा, ज्यांच्याशिवाय पत्ता भी नहीं हिल सकता असे आमचे विधानसभेचे अध्यक्ष, कुलाब्यातील आमदार सन्माननीय राहुल नार्वेकरजी, या ठिकाणी उपस्थित कोकणचे सुपुत्र आणि फायर ब्रँड लीडर आमचे मंत्री नितेश राणेजी, जे सगळ्यांचेच लाडके आहेत आणि ज्यांच्याबरोबर बसल्यावर कधी कधी प्रसादही मिळतो असे आमचे आमदार प्रसाद लाडजी, या ठिकाणी उपस्थित असलेले राजन सिंगजी, आमच्या दुबेताई, उमाताई, आमचे श्रीकांतजी, प्रकाश दरेकरजी, अनासकरजी, नितीन बनकरजी, किशोर धारियाजी, उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि मातांनो, खऱ्या अर्थाने प्रवीण दरेकर हे एक असं रसायन आहे की ते समजण्यासाठी, जसं साहेब तुम्ही एखादी नियुक्ती करायची असेल आणि एका विशिष्ट दर्जावरच्या अधिकाऱ्याच्या क्षमतेची नियुक्ती करायची असेल तर आपल्याला माहिती आहे त्याची 360 डिग्री करावी लागते, आणि मग 360 डिग्री केल्यानंतर अशा नियुक्त्या होतात त्या अतिशय महत्त्वाच्या ठिकाणच्या नियुक्त्या होतात. तसं प्रवीण दरेकरांना समजायचं असेल तर 360 डिग्री त्यांच्या भोवती फिरायला लागतं, तेव्हा त्यांची वेगवेगळी अंग त्या ठिकाणी लक्षात येतात. कारण माझा त्यांचा परिचय आजचा नाही आहे. विद्यार्थी संघटनेत काम करताना आम्ही सहकारी असलो तरी अरेला कार्य करत काम करत राहिलेलो आहे. आणि प्रवीणजींची त्यावेळेची क्षमताही मला माहिती आहे की आपण असलेल्या एका गिरण गावातनं निघणारा हा युवक, मागची पार्श्वभूमी तशी राजकारणाची सोडा, सहकाराची सोडा, केवळ गिरण गावातल्या राहणाऱ्या आमच्या चळवळीची पार्श्वभूमी, कोकणच्या मातीवर आणि कोकणच्या माणसावर प्रेम करण्याची घरातली भूमिका, आणि तसं म्हटलं तर चुकीचं होणार नाही, गरिबी 5वीला पुजलेली अशा एका पार्श्वभूमीहून एक कार्यकर्ता ज्यावेळेला एक एक पद घेत पुढे जातो आणि मग यशाची शिखरं अतिशय नम्रपणे स्वीकारतो, त्या कार्यकर्त्याचं नाव म्हणजे प्रवीण दरेकर आहे, असं त्या ठिकाणी मला अभिमानाने सांगावंसं वाटतं. आणि मग प्रवीणजी, तुम्ही ज्यावेळेला सहकार चळवळीमध्ये एक एक टप्पा पार करत आलात मुंबई बँकेपर्यंत, आणि आता त्या ठिकाणी त्या टप्प्यावर आल्यावर सुद्धा मुंबईतल्या माझ्या चाळीतल्या माणसाची नाळ आपण सोडलेली नाही. आणि मग मुंबईतला चाळीतला किंवा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमधला मध्यमवर्गीय हा केंद्रबिंदू मानून त्याच्या स्वयंपुनर्विकासाला रोटी कपडा और मकान, साहेब सिनेमा 1970च्या दशकापासून सुरू झाले, ते रोटी कपडा और मकान मध्ये झाले. मकान होईपर्यंत पिढ्याने पिढ्या झिजल्या. चाळीतलं पुनर्विकसित घर मिळेल की नाही, मी संक्रमण शिबिरात राहिलेला व्यक्ती आहे, आणि त्यामुळे आज अतिशय पुण्य काम त्या मुंबई बँकेचे सगळे लोक, अनासकर तुम्ही पण आहात, 500-600 फुटाच्या घरात राहणाऱ्या मध्यमवर्गीय माणसाला 1000 फुटाचं घर दाखवावं हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याचं काम दरेकर तुम्ही आणि तुमच्या सहकार्याने केलं आहे. आणि म्हणून जितकं बळ तुमच्या मागे सरकारी कामकाजाचं येतं तितकं समाजाला तुम्ही जास्त देता. या कर्तव्य पथाच्या कार्यालयातून काम करताना हे कार्यालय नाही, हे जनसेवेचं, लोककल्याणाचं देवालय असेल, या भूमिकेने तुम्ही काम कराल याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. आपण ह्या पद्धतीने पूर्ण मुंबईत सामान्य माणसाच्या सेवेत काम करा. कार्यालय कुठेही करा, निवासस्थान करण्याआधी कुलाब्यात नार्वेकरांची NOC घ्या. अजून कुठल्याही मतदारसंघात करायचं असेल तिथल्या आमदाराची घ्या. पण मी तुमच्याबरोबर सातत्याने आहे, OC घेऊनच मागे उभा आहे. तुम्ही सांगाल त्या ठिकाणी देऊ.
बाकी त्याच्यावरचं ओसीचं स्टॅम्प तुम्ही साहेबांकडनं घ्या. आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाला तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या सहकाऱ्यांना शुभेच्छा देतो. जमलेल्या सहकार चळवळीतल्या सर्व कार्यकर्त्यांना निवेदन करीन की राज्यभरामध्ये केवळ गृहनिर्माण नाही, केवळ पतपेढा नाही, केवळ कोऑपरेटिव्ह बँक नाही, केवळ मल्टी स्टेट बँक्स नाही, तर दुग्ध व्यवसायापासून त्या ठिकाणी वस्त्रोद्योगापर्यंत या सगळ्यांना आपलं हक्काचं स्थान म्हणून मुंबईत आल्यानंतर ज्यांच्याशी चर्चा केल्यावर प्रश्न सुटेल अशी जागा म्हणजे कर्तव्य पथ कार्यालय असेल. या दिशेने आपण काम करावं अशा शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सहकार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.